तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिले मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी मी आज काही बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपण हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, करमाळा, सेनगाव या अशा काही बाजार समिती आहेत. त्या बाजार समितीचे तुरीचे आजचे भाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम सांगू इच्छितो की हे बाजार समितीचे बाजारभाव रोज यांचा फेरबदल होत असतो. त्यामुळे तुमची तूर विक्री असेल तर हे बाजारभाव तुमच्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये बाजार समितीमध्ये तुरीला काय भाव मिळतो हे सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर सर्वप्रथम कमीत कमी जर दर पाहायला गेलं तर 9,900 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर जालना बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर जालना बाजार समितीमध्ये 9,100 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 9,100 रुपये इतकाच भाव प्रति क्विंटल तुरीला मिळतो आहे. तर समोर आपल्याला अकोला बाजार समितीचे बाजारभाव पाहायला गेलं तर कमीत कमी दर तर 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,483 रुपये इतका भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझी सांगण्याची एकच विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईलवरती हे बाजारभाव पाहायला मिळतील. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव, तूर बाजारभाव, इतर सर्व बाजारभाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करीत राहीन. तर समोर आपण पाहणार आहोत अमरावती बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जर जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,333 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर आपल्याला नागपूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर नागपूर बाजार समितीमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जर जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 9,900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा माझी सांगण्याची एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओवर जर आला असाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नक्की फायदा होईल आणि तुम्हाला हे बाजारभाव नक्की कळतील. तर समोर आपण वाशिम बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. वाशिम बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर 9,150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,171 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांचे कोणी तुरी विक्री असतील तुमच्या तर हे बाजारभाव तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहेत. तर समोर आपण करमाळा या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. करमाळा बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 8,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 8,500 इतकाच भाव मिळतो आहे. तर समोर आपल्याला सेनगाव बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर सेनगाव बाजार समितीमध्ये 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना पुन्हा माझी एक विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की शेतकऱ्यांसाठी असेच काही महत्त्वपूर्ण मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत राहीन. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळू शकता. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर या संदर्भात तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता चुकीचं आहे किंवा खोटं आहे. तर मी सांगू इच्छितो की हे सगळं काही मी तुम्हाला सांगितले हे एकदम खरेखुरे भाव आहेत. त्याच्यामुळं कुठेही सेक न घेता हे भाव तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर धन्यवाद. जय हिंद.